नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भोंदू खरात याचा पहिला कबुली जवाब हा आज महाराष्ट्राला कळणार आहे. आणि या भोंदू खरातचं एकूण साम्राज्य आहे तरी किती? आणि ऑल क्रेडिट गोज टू दिव्य मराठी. त्यांचे प्रतिनिधी आहेत उदय भटनागर. यांनी नाशिकमध्ये जाऊन संबंधित मंडळींशी बोलून, एस-आय-टीतल्या काही जणांशी बोलून आपला एक सविस्तर वृत्तांत बहुतेक त्यांच्या ऑनलाईन पोर्टलवरती उपलब्ध आहे. तो त्यांनी पब्लिश केलाय आणि त्यासोबत मी सुद्धा अनेक जणांशी बोललो आणि माझ्या असं लक्षात आलं, की हा असा पहिला सविस्तर विश्लेषणात्मक व्हिडिओ असेल, की ज्याच्यात तुम्हाला भोंदू खरात आपल्या बचावात काय म्हणतोय ते कळेल. आणि शेळके दाम्पत्याचा जो अपघात झाला होता, ज्याच्याबद्दल खूप सविस्तर आम्ही असं विश्लेषण केलं. त्या अपघाताबद्दल अजूनही संशयाची सुई का आहे? पण त्याच्या आधी या भोंदू खरातच्या लॉकरमधनं ₹3,00,00,000 दागिने सापडावेत. हे काय महाराष्ट्राला काय झालं आहे आणि हा भोंदू किती सफाईदारपणे लोकांना फसवत होता, हे लक्षात येतं. अर्थात त्याचा हा संपूर्ण कबुली जबाब तुम्हाला या व्हिडिओमध्ये जसं-जसं तुम्ही पुढे जात राहाल, तसा-तसा तुम्हाला कळेल. पण म्हणूनच हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा, की इथे कुणाचीही बाजू न घेता, कारण पत्रकारितेचा धर्म आहे ऑब्जेक्टिव्हिटी. जे घडलं, जसं घडलं त्याच्या मागचा कार्यकारण भाव साधारण काय असू शकतो आणि म्हणून आम्ही पूर्ण सत्याच्या ऐवजी सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असं जाणीवपूर्वक म्हणतोय. आणि ह्याचीच महाराष्ट्राला खरी गरज आहे. कारण कुणीतरी महाविकास आघाडीचा समर्थक आहे, नाहीतर कुणीतरी भारतीय जनता पार्टीचा समर्थक आहे. महाराष्ट्रातल्या मराठी जनाचा समर्थक होण्याच्या दृष्टीनं आपलं हे पाऊल पडतंय. सो पूर्वी काय म्हटलं गेलं 2,500 व्हिडिओ वगैरे. मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय. 58 व्हिडिओ आहेत. 58 व्हिडिओमध्ये 14 महिला ह्या सारख्याच आहेत. त्यातल्या 4 महिलांचे व्हिडिओ अनफॉर्च्युनेटली लीक झाले आणि महाराष्ट्रासह वेगवेगळ्या उत्तर भारतातल्या ऑनलाईन पोर्टलवरती ते आजही पाहायला मिळतात. सो पहिलं हे स्पष्ट करून घ्या, की ते 2,500 वगैरे नव्हे, तर ते 58 व्हिडिओ आहेत. त्यात 14 महिला आहेत. पण याची व्याप्ती एवढीच आहे का आत्तापर्यंतच्या तपासामध्ये आढळून आलेली? नाही. ते जे 58 व्हिडिओ आहेत, ते एकाच महिन्यातले आहेत. कारण तो जो त्याचा सेवक आहे खरातचा, ज्या सेवकाच्या कुटुंबातल्या सदस्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो चिडला आणि त्यांनी खरातच्या कार्यालयामध्ये तो छुपा कॅमेरा लावला. सो मुद्दा क्रमांक 1 2,500 नव्हे 58 व्हिडिओ, 14 महिला. पण याची व्याप्ती कितीही मोठी असू शकते. आता किती त्याची बँकेत खाती आहेत? मागेही मी म्हटलं, की 3-4 पतसंस्थामध्ये मिळून 100 एक खाती आहेत. आता त्या पतसंस्थांना दोष द्यायच्या ऐवजी तिथं असलं कारण इतक्या मोठ्या पतसंस्था असतात आणि त्या ज्यावेळेला त्याच्या शाखांचा विस्तार झालेला असतो, त्यावेळेला खालच्या शाखा व्यवस्थापकाला काय वाटतं, की आपल्याकडे पैसे कोणतरी आणून ठेवतंय. पण भोंदू खरातनी 56 लोकांची बँक खाती स्वतःसाठी वापरलीत. ते पण तुमच्या लक्षात आलं असेल. आणि इथे ईडीची इन्व्हॉल्वमेंट आहे. कारण माझ्या मते ही जी 56 जणांची खाती आहेत, त्याच्यातनं कोट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि ते ट्रान्झॅक्शन पुढं कारण हा अनेक अधिकाऱ्यांचा, राजकीय नेत्यांचा काळा पैसा आहे किंवा भोंदूला जे कोणी मुक्त हस्ते पैसे देत होते, त्यांचा हा पैसा आहे. मुद्दा क्रमांक 2. आता ह्या सगळ्यांचा नॉमिनी खरात आहे. मग हा जो नॉमिनी खरात आहे, हा काय सांगतोय, की एकतर त्याची ही विकृती होती. म्हणजे हे पूर्वी पण मी सांगितले, की खरातची विकृती अशी आहे, की उच्चपदस्थ अधिकारी, अतिशय समाजामध्ये प्रतिष्ठा असलेले राजकीय नेते आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिला यांचा आपण उपभोग घेऊ शकतो. 10वी नापास आहे, हे पण महाराष्ट्राला मी पहिल्यांदा सांगितलं. तर ती विकृती आहे आणि ती विकृती जशी लैंगिक चाळ्यांच्या मर्यादेत आहे, तशीच ती आर्थिक व्यवहाराशी निगडीत आहे. आणि म्हणून याचं दाखवणं हे जरी लैंगिक चाळ्याशी निगडीत असलं, तरी मुळात तो काळे पैसे पांढरे करण्याचा धंदा अतिशय जोरकस करत होता आणि तुम्हाला आता मी आकडा सांगतो, की या भोंदू खरातचं साम्राज्य किती कोटीचं असावं? 100? 200? 1,500 कोटी. 1,500 कोटीमध्ये त्याच्या जमिनीचं मूल्य पण आहे. त्याच्यात त्या बँक खात्यामध्ये जे वेगळे पैसे आलेत ते पण आहेत आणि मग त्यांनी जे काही ट्रान्झॅक्शन केलेत. सो 58 असलेले व्हिडिओ, 150 पीडित महिलेचा संदर्भ येतोय, 1,500 कोटीची मालमत्ता, 100 बनावट खाती आणि हा स्वयंभू भोंदू अशोक खरात
याची आरोपांची यादी, अंधश्रद्धा, मंत्री आमदारांशी असलेले संबंध आणि महत्त्वाचं म्हणजे कारण त्यांनी जो कबुली जबाब दिलाय तो मी सांगण्याच्या आधी, ते जे साक्षीदार आहेत जितेंद्र शेळके, त्यांच्या पत्नी, त्यांचं जे निधन झालं, त्याच्याबद्दल अजूनही तपास यंत्रणेला संशय आहे. अर्थात त्यांच्या बंधूंनी आणि शिर्डीतल्या अनेक मान्यवरांनी सांगितलं, की त्यांचा एकूण स्वभाव पाहता जितेंद्र शेळके यांचा असं काही झालं नसेल, ते त्याच्याशी थेट संबंधित पण नव्हते वगैरे. पण म्हणून तपास यंत्रणेचा ह्या अपघातावरचा संशय हे नाही झालेला, दूर नाही झालेला. कारण ईडीच्या चौकशीनंतर 3 दिवसामध्ये हा मृत्यू झालाय. कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये घुसली आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे विश्लेषण केलं, जेव्हा अतिशय वेगानं कार जाते आहे आणि समोर तुम्हाला एखादं वाहन अचानक दिसतं, एक तर ते रस्त्याच्या कडेला आहे. मागच्या बाजूला टायरला जे घर्षणाचे निशाण दिसायला पाहिजेत, नाहीयेत. हा मुद्दा अ, श्री भामरे जे डी-सी-पी राहिलेले आहेत पोलीस दलामध्ये, त्यांनी फार सूक्ष्मपणे नजरेस आणून दिला आणि रस्त्याच्या कडेला जाऊन कार आदळली हे पण त्यांनी लक्षात आणून दिलं. म्हणून या संशयामध्ये 55 वर्षीय जितेंद्र शेळके खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष होते. अपघाताच्या वेळी ते पत्नी आणि मुलांसोबत छत्रपती संभाजीनगरवरून शिर्डीला जात होते. दुपारी 12:30 ते 1च्या दरम्यान हा अपघात घडला आणि या अपघातानंतर झालंय काय, तर पोलीस तपासामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये त्याचे फॉरेन्सिक त्या अपघाताचं विश्लेषण झालेलं आहे. कारण त्या विश्लेषणानंतरच कळणार आहे, हे जे फॉरेन्सिक टीमकडनं क्रॅश एनालिसिस झालंय, त्याचा अहवाल येणं बाकी आहे, ही पण माहिती. पण जितेंद्र शेळके यांचे बंधू आहेत, ते असं म्हणाले, की महेंद्र गणपतराव शेळके, की आम्हाला कोणत्याही संशयास्पद हालचालीवर शंका नाही. भावानं आत्महत्या केली किंवा कट रचला अशा ज्या काही बातम्या सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत. सो ते ठीक आहे, ते त्यांचं कुटुंबियाचं म्हणणं आहे, त्यात तथ्यही असू शकतं. पण पोलिसांचा संशय अजूनही कायम आहे. जितेंद्र यांचे बंधू म्हणतात, की कोणताही दबाव नाही, अपघातच झाला. तरीसुद्धा आत्ता असं दिसतं आहे, की ईडीच्या चौकशीसाठी मुंबई उच्च न्यायालयाकडून खरातची कोठडी मागितली गेली आहे. ईडीनं आत्तापर्यंत नाशिक, पुणे आणि मुंबईतील खरातच्या मालमत्तांचा शोध लावलाय. तपासादरम्यान असं समोर आलंय, की कोपरगाव आणि वेगवेगळ्या ठिकाणी ज्या पतसंस्थातनं त्याची खाती होती, त्याच्यातनं 70 कोटी रुपयाची उलाढाल झाली. 3 कोटीची बँक खात्यातली सोने, नाणे, चांदी आणि मग ही 70 कोटी रुपयाची. आत्तापर्यंत काय-काय आढळून आलंय बघा. 58 व्हिडिओ. आरोप हा आहे, की त्याचा वापर महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी झाला. पैसे आणि शस्त्र. नाशिक एस-आय-टीची शोध मोहीम सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान 1 रिव्हॉल्व्हर आणि 5 काडतुसे जप्त झाली. 6 लाखाहून अधिक रुपयाची रोकड जप्त. मालमत्ता नाशिक, पुणे, मुंबई आणि पनवेल इथं अनेक बंगले, भूखंड आणि फार्म हाऊसशी संबंधित कागदपत्र सापडली आहेत. प्राथमिक अंदाजानुसार खरातची एकूण मालमत्ता जी मी मगाशी म्हणालो 1500 कोटी रुपयाची आहे. महागड्या गाड्या, आश्रमातील मर्सिडीज सारख्या आलिशान गाड्या आहेत. नाशिकच्या एका व्यापाऱ्याच्या तक्रारीनंतर अशोक खरात 21 देशात त्याच्या प्रवासाच्या नोंदी सापडल्यात. 21 देशात तो फिरत होता आणि मग आता हे सगळं झाल्यानंतर खरात काय म्हणतोय? त्याचं काय म्हणणं आहे? त्यानं काय कबुली जबाब दिलाय? त्याचा कबुली जबाब ऐका. आपणच डोक्याला आपला हात लावून घ्यायचा. अशोक खरात सांगतोय, की त्याने महिलासोबत सहमतीनं संबंध ठेवले. इट्स क्वाईट डिफिकल्ट टू प्रूव्ह इन द कोर्ट. हा अतिशय चाणाक्ष आहे. 10वी नापास असला तरी जगरहाट माहिती आहे त्याला 21 देशात फिरलाय. तो म्हणतो हे जे संबंध आहेत ते सहमतीनं ठेवलेले आहेत. हाच त्याचा डिफेन्स असणार आहे कोर्टात. नंबर 2 तो म्हणतोय त्याच्याकडे दैवी शक्ती आहे आणि लोक स्वतःच त्यांच्या समस्या घेऊन त्याच्याकडे येत होते. त्यांनी काही मार्केटिंग केलीच नाही. कशाला करतील? राज्याचे माजी म्हणजे तेव्हाचे मुख्यमंत्री जर त्याच्याकडे जाऊन कॅनव्हायमध्ये आणि 2 मंत्र्यांसह जाऊन दर्शन घेत असतील, तर ह्या भोंदूला त्याची जाहिरात करण्याची गरज काय? आत्ता त्याचा कबुली जबाब आहे. खरातनं कबूल केलंय, की त्याच्याकडून चूक झाली आहे. पण तो त्याला दैवी शक्ती आहे, ज्योतिष विद्येचं नाव देतोय आणि त्याच्यातनं बचावतोय. तो म्हणतोय, की महिलांना नशिल्या वस्तू किंवा औषधी देऊन त्याचा गैरफायदा घेतला आहे वगैरे असं नाहीये. तो सांगतोय, की तो समाधीसारख्या स्थितीत राहत होता आणि शक्ती संपल्यावरच शुद्धीत येत होता. किती चाणाक्ष आहे बघा. म्हणून हा पहिला त्याचा कबुली जबाब अतिशय महत्वाचा आहे. अतिशय शार्प माइंडेड आहे हा. हा सांगतोय, की हे सहमतीचे संबंध आहेत. हा सांगतो आहे, की त्याला दैवी शक्ती आहे. तो म्हणतोय, की तो समाधी अवस्थेत होता. मला कळतच नव्हतं, की दैवी शक्ती प्रूव्ह कशी करणार कोर्टात? सो त्याचा हा चाणाक्षपणा मी तुम्हाला सांगितला. आणखी काही तपशील आहेत, ते आल्यानंतर आपण आणखी सविस्तरपणे सांगू. पण या तपासामध्ये भोंदू खरातच्या जे काही समोर येतं ते महाराष्ट्राने समजून घेणं गरजेचं आहे. कालच मी मध्ययुगीन कालखंडामध्ये महाराष्ट्रातला भूतांचा इतिहास सांगितला.
तो इतिहास समजून घेतला, की हे भोंदू खरातसारखे वर्तमानातले भोंदू का होतात ते लक्षात येतं आणि आपलं भविष्य काय आहे तेही समजायला मदत होते. थांबतोय मी इथे. पुन्हा एकदा सांगतो हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि जगभरातल्या प्रेक्षकांना सांगा, की तुम्हाला इथं सत्याच्या जवळ जाणारं विश्लेषण पाहायला मिळेल. ते पाहायला विसरू नका. थँक यू. हॅव अ नाईस डे.